स्वतः श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला अधिक मास महात्म्याच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात. अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगलकार्य केले जात नाहीत. तथापि या महिन्याचा स्वामी जो गोलकवासी मुरलीधर पुरुषोत्तम आहे यांची पूजा केल्याने आणि स्नान दान व्रते नियम पाळल्याने मनुष्याला मुक्ती मिळते व त्याचे इच्छित मनोरथसुद्धा पूर्ण होते. नेमकं अधिक मास म्हणजे काय, तो कसा मोजला जातो, तर कालगणनेच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे सौर वर्ष आणि दुसरं म्हणजे चांद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. हे भ्रमण पूर्ण होण्याचा काळ म्हणजे 1 वर्ष असं गणित सौर वर्षाचे असते. तर चांद्रमास आणि चांद्रवर्षाची गणना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या काळावर अवलंबून असते. शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे चैत्र वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रावरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात. सूर्याची व चंद्राची दृक् प्रत्यय गती थोडी वेगळी असते. चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा 28 दिवसात पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौर वर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे 12 महिन्याचे 365 दिवस न भरता ते 355 दिवस भरतात. प्रत्येक महिन्यात अशी तूट येत असल्यामुळे आपल्या चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस व सौर वर्षाचे दिवस यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारण दर 3 वर्षांनी म्हणजे सुमारे 32.5 महिन्यांनी 22 महिने 16 दिवस आणि 4 घटिकांनी एक चांद्रमास 2दा मोजतात आणि त्यालाच अधिक मास म्हटलं जातं. ज्या वर्षी हा अधिक मास येतो ते चांद्रवर्ष 13 महिन्यांचे असते. दरवर्षी 11 दिवस 1 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदाचा फरक पडत असतो. आता 3 वर्षांनी एकदा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची गणना करण्यात आलेली आहे. अधिक महिन्यात वेगवेगळी व्रत करण्याला आणि वेगवेगळे नियम पाळण्याला खूप जास्त महत्त्व आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक मास महात्म्यामध्ये अध्याय 9व्यात माता लक्ष्मीला अधिक मासात कोणकोणती व्रत करावी, कोणते नियम पाळावे हे सांगितलेले आहे. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्री झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही आहे. त्यानंतर संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही. त्यानंतर अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ही 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजे पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं. हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकतात. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला खाऊ घालू शकता. जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं. संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं किंवा तुम्ही एखादी सवाशिणी स्त्री बोलवू शकता आणि तिलासुद्धा जेवण घालू शकता. त्यानंतर दीपदान करू शकता, आवडी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर पूजा साहित्याच्या दुकानामधून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथे नदी असेल तर त्या नदीचं पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यानंतर तीळ तांदूळ दानसुद्धा आपण करू शकतो, धान्य दान करू शकतो, सौभाग्याच्या वस्तूचे दान करू शकतो, गोदान करू शकतो, धरण पारण भोजन व्रत करू शकतो. म्हणजे
एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा, हे व्रत पण तुम्ही करू शकता. किंवा यापैकी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल, कोणतेही व्रत करणं शक्य नसेल, जसं की तुम्हाला गोळ्या सुरू आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे यातलं तुम्ही कोणतंही व्रत करू शकत नाही, तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे व्रत केल्याचं पुण्य जे आहे, जर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळलं तर यामुळे आपल्याला मिळतं. किंवा बघा, असं जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल, कुणाचा अपमान करायची सवय असेल, तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात. मग घरचे असतील, बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचं व्रतसुद्धा करू शकता. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहे की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिकचं व्रतसुद्धा आहे, लाखोळी व्रत आहे. मग ही लाखोळी बरेच जण आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात तर त्यांना 1.25 लाख तुळशीपत्र अर्पण करतात अधिक मासामध्ये, किंवा संपूर्ण चातुर्मासामध्ये मिळून, किंवा फुलधान्याची सुद्धा लाखोळी वाहिली जाते. दररोज तुळशीची पूजा केली जाते, एखादी सवासिनी बोलवून तिची ओटी भरली जाते. तर ही काही व्रते दाने आहे, ही आपण अधिक मासामध्ये करू इच्छितो. नमस्कार सर्वांना, प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यंदा 2026मध्ये अधिक मास हा 17 मेला रविवारी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 वार सोमवारी संपत आहे. अधिक मासामध्ये पुरुषोत्तमाची म्हणजे श्रीहरी विष्णूची पूजा करण्यात जास्त महत्त्व आहे आणि लेक जावई म्हणजे आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतो. म्हणूनच अधिक मासामध्ये लेक जावयाला लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांचा मानपान केला जातो व जावयाला वाणसुद्धा दिले जाते. आता बघा, हौसेला मोल नाही, हौस आहे, मला आवडतं म्हणून, किंवा ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही कितीही मोठा थाटमाट करू शकता. पण जर तुम्ही सक्षम असाल तर मुलीला आणि जावयाला त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घेऊ शकता. जावयाला सोन्याची अंगठी घेऊ शकता, मुलीला पैंजण किंवा चांदीच्या ताटाचा सेट देऊ शकता. बरेच जण चांदीचं ताट, त्यामध्ये वाटी, तांब्या, पेला, चमचा असं सेट म्हणून देतात. किंवा अजून काही तुम्हाला चांदीच्या वस्तू द्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला हवी तशी तुम्ही लेक जावयाची हौसमौज करू शकता. जावयाला जर तुम्ही सोन्याची अंगठी दिलेली असेल तर मुलीला छोट्यात छोट्या का होईना चांदीची वस्तू आवर्जून द्या. आणि आता बघा, सोनं महाग झालेलं आहे, सोनं तर आपण देऊ शकत नाही. मग लेक जावयाला छोट्यात छोटी का होईना चांदीची एखादी वस्तू वाण म्हणून देण्याचा प्रयत्न करा. आणि जर का तुम्ही सक्षम असाल तर तुमच्या हौसेप्रमाणे तुम्ही सोन्या चांदीच्या ज्या वस्तू आहे त्या देऊ शकता, पण चांदीचा यामध्ये आवर्जून वापर करावा. हवं तर तुम्ही एखादी चांदीची निरांजनसुद्धा देऊ शकता. आता चांदी या अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्याला का महत्त्व आहे? कारण की लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या डोळ्यातून झालेली आहे. चांदीचा संबंध हा प्रेमाचा कारक शुक्र आणि धनाचा कारक चंद्राशी संबंधित आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठी चांदीचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू ह्या भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. या अधिक मासात चांदीच्या निरांजनाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. याचं कारण असं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधिक मासात दीपदान केलं जातं आणि याला खूप जास्त महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. जावयाला चांदीचं निरंजन दिल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहाचे वाईट परिणामही कमी होतात असं सुद्धा सांगितलं जातं. पण करावंच असं अजिबात नाही. साधं आणि सोपं धोंड्याच्या महिन्यात कोणत्याही एका दिवशी शुभ दिवस बघून तुम्ही कॅलेंडरवर बघितलं तर त्यावर लिहिलेलं असतं शुभ दिवस म्हणून. तर त्या शुभ दिवशी कोणताही वार असू द्या, जावयाला आणि लेकीला
आपल्या घरी बोलवायचं आहे। त्यांच्यासोबतच त्यांचे जे आईवडील असतील किंवा त्यांच्या घरामध्ये जे सदस्य आहे, सासरची मंडळी, त्या सर्वांना आपल्याला घरी बोलवायचं आहे। पण काही अडचणीमुळे संपूर्ण धोंड्याचा महिना लेक जावयाला बोलावणं झालं नाही, म्हणून चला आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे म्हणून लेक जावयाला बोलवायचं, त्यांचा मान सन्मान करायचा असं अजिबात करू नका। कारण शेवटच्या दिवशी अमावस्या असते आणि अमावस्येच्या दिवशी लेक जावयाला बोलवून त्यांचा मान सन्मान करू नका। यापेक्षा तुम्ही धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला नाही बोलावलं तरीसुद्धा चालेल, पण अमावस्येच्या दिवशी त्यांना चुकूनही बोलवू नका। धोंड्याचा महिना म्हटलं की बरेच जण बघा फक्त लेक जावयाला बोलवतात। तुम्ही धोंडे जेवणाला जर जावई लेकीला ज्या दिवशी बोलावणार आहात तर त्यांच्या आईवडिलांना सुद्धा बोलवा, त्यांचा सुद्धा मान सन्मान करा। तर त्या दिवशी लेक जावई दरवाजामध्ये आली की त्यांच्यावरून तुकडा उतरवून टाकायचा असतो। आमच्याकडे ही पद्धत आहे। जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर दरवाजावर आल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर त्यांच्या पायावर पाणी टाकायचं, त्यांचं पाद्यपूजन करायचं, औषण करायचं आणि मग त्यांना उजवा पाय घरामध्ये टाकून घरामध्ये बोलवायचं आहे। त्यांच्यासाठी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा। जावयाला जर एखादा पदार्थ खूप आवडत असेल तर जावयाच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवायचा आणि आवर्जून धोंडे जेवणाच्या स्वयंपाकामध्ये पुरणाचे धोंडे हे बनवायचे आहेत। आता पुरणाचे धोंडे खूप मोठे मोठे वगैरे बनवू नका, ते खावेसे वाटत नाही। छोटे छोटेच बनवा, पण अगदी चांगले बनवा की ते खाल्ल्या गेले पाहिजे। नाहीतर काय, धोंडे जेवण आहे म्हणून मी बऱ्याच ठिकाणी बघितलं खूप मोठे मोठे जाड जाड धोंडे करतात, मग ते खावेसे पण वाटत नाही आणि मग ते वाया जातात। म्हणून छोटे छोटेच धोंडे बनवा, पण ते चांगले बनवा, म्हणजे ते बघूनच खावेसे वाटले पाहिजे। लेक जावयाला वाण देण्यासाठी ज्या काही वस्तू तुम्ही काढून ठेवल्या आहेत त्या सगळ्या एखाद्या ताटामध्ये ट्रेमध्ये काढून ठेवायच्या आहेत। त्याचं पूजन करायचं आहे, देवघराच्या आजूबाजूला ठेवायच्या। त्या सगळ्या वाणावर हळद कुंकू फुलं व्हायची, धूप दीप ओवाळायचं, वाणाला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि ते वाण तसंच ठेवायचं। वाण देण्याच्या अगोदर लेक जावयाला जेवू घालायचं आहे। त्यांना जेवण्यासाठी पाट किंवा आसन मांडायचं आहे, त्यांच्या भोवती रांगोळी काढायची आहे आणि तुमच्याकडे जर चांदीचं ताट असेल तर तुम्ही चांदीच्या ताटात त्यांना जेवण वाढू शकता। नसेल तर जे काही आपलं स्टीलचं ताट असतं त्यामध्ये जेवायला वाढलं तरीसुद्धा चालेल। जावयाला वाण देण्यासाठी तुम्ही 33 बत्ताशे घेऊ शकता, 33 अनारसे घेऊ शकता किंवा 33 पुरणाचे धोंडेसुद्धा घेऊ शकता किंवा 33 फळं दिले तरीसुद्धा चालेल। फळ जर द्यायची असतील तर ते जावयाच्या आवडीचे दिले तर अतिशय उत्तम आहे। आता जे काही आपण 33 या संख्येमध्ये तुम्ही वाण देणार आहात तर ते सतपात्री द्यायचं आहे, म्हणजे पात्रासह वाण द्यायचं आहे। कोणत्याही धातूचं एखादं ताट घ्यायचं, स्टीलचं असेल, तांब्याचं असेल, पितळाचं असेल किंवा काश्याचं, चांदीचं, यामध्ये जी काही वस्तू 33 या प्रमाणात तुम्हाला जावयाला वाण म्हणून द्यायची आहे ती ठेवायची। त्यावर एक निरांजन ठेवायचं। निरांजन तुम्ही चांदीची ठेवली तर अतिशय उत्तम, पण ते शक्य नसेल तर पितळेची किंवा तांब्याची निरांजन ठेवायची। त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली फुलवात ठेवायची, जी प्रज्वलित करायची आणि त्यानंतर हे सर्व साहित्य जावयाला वाण म्हणून आपल्याला द्यायचं आहे। तर या प्रकारे धोंड्याच्या महिन्यामध्ये अमावस्या सोडून कोणत्याही एखाद्या शुभदिनी जावयाला त्यांच्या घरच्यांना बोलावून त्यांचा मान सन्मान करायचा आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।